नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर. इथे मी काठपदर साडीचा जो वर्कवाला ब्लाऊज असतो तो शिवून दाखवणार आहे. केलेलं वर्क हे खोल गळ्याचं नव्हतं, पण मला खोल गळा शिवायचा होता. इथे मग मी अस्तराला मार्किंग केलं आणि त्याच्यापेक्षा वर्क केलेल्या ब्लाऊजपेक्षा छोटा गळा घेतला, म्हणजे अरुंद असा, आणि मधोमध अशी गोल शिलाई घालून घेतली. ते बरोबर आले ह्याची खात्री केली आणि नंतर मी साईडने शिलाई द्यायला सुरुवात केलेली आहे. यानंतर नेहमी आपण जसा ब्लाऊज शिवतो साधा गोलगळा कटोरीचा ब्लाऊज, तसा मी इथे शिवलेला आहे. इथे जादाचं कापड कापून घेतलं. आणि त्यानंतर इथे मला टक्स द्यायचे आहेत. अशा प्रकारे हे फिनिशिंग झालेलं आहे. टक्स देताना झालं असं की वर्क जे होतं ते मध्ये यायला लागलं. नेहमी मी 4.5 इंचाचा टक्स देते. इथे मला हे बघा 4.5 इंचाचा बसेना टक्स, मग छोटा करून मी 3 इंचाचा इथे टक्स देऊन घेतला. एकतर वर्क खराब झालं असतं पूर्ण, मध्ये जे खडे असतात ते इथे सुई त्याच्यामुळे तुटू शकते, त्यामुळे मी इथे कमी उंचीचा टक्स दिलेला आहे. त्याच्यानंतर वर्क केलेल्या शोल्डरकडे जागा रिकामी दिसत होती, मग त्याला पॅच करून लावला. इथे विकतचे जे पॅच मिळतात ते मला कॉपर कलरमध्ये मिळाले नाहीत. मग अशा प्रकारे काठाचा उपयोग करून मी इथे हे जोडून घेणार आहे. इथे एका शोल्डरचा मी जोडून घेतला पॅच. इथे शिलाई घालू शकतो आधी, किंवा साधारण दुमडून अगदी पॅच लावू शकतो. इथे झालं असं की उलट्या बाजूने दुमडलेलं, मग परत एकदा दुमडून इथे दोन्ही बाजूला बघा टोकं दिसत आहेत. मग इथे ते पॅच पूर्ण झाल्यानंतर लावून इथे साधारण मॅचिंग मी लेस जी प्लेन असते ती इथे लावून त्याला फिनिशिंग करून घेतलं. दुसऱ्या साईडला देखील मी लेस लावायची ती तेवढी कापून घेतली आणि नंतर ती लावायला देखील घेतली. उलटसुलट नीट बघायचं, कधीतरी गडबडीत उलट लेस लावली जाते. त्याच्यानंतर असं दुमडून घेऊ की पूर्ण त्या फिनिशिंग सकट पूर्ण पॅचला अशी लेस लावू ते बघून घेतलं एकदा. मग साधी सरळ अगदी लेस लावून ब्लाऊज मी पूर्ण केला. दुसऱ्या साईडला देखील तशाच प्रकारे मी लेस लावून घेतली आणि हा ब्लाऊजचा फायनल लुक. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.